काय चाललंय? स्मरणिका घरी गेलीच पाहिजे, यंदा लग्न झालंच पाहिजे, स्मरणिका घरी गेलीच पाहिजे, यंदा लग्न झालंच पाहिजे. थांबा थांबा, एक मिनिट थांबा. झालं काय पहिले ते सांगा. काय गोंधळ चाललाय? काय गोंधळ चाललाय? काय आहे का हे स्मरणिका? कशासाठी हवी ही स्मरणिका? समाजामध्ये काय हा गोंधळ सुरू आहे स्मरणिकेचा? आम्हाला स्मरणिकेबद्दल काही बोलायचं आहे तुमच्यासोबत. बोला, पण थोडा आम्हाला पहिले सांगा तर स्मरणिका आहे काय? स्मरणिका माहित नाही कसं होणार आपल्या समाजाचं? स्मरणिकेमध्ये उपवर उपवधूंची संपूर्ण माहिती असते. पण हो, हे माहिती सगळी इंटरनेटवर उपलब्ध असतं. गावागावामध्ये आजकाल इंटरनेट उपलब्ध आहे. हो, गावागावामध्ये इंटरनेट उपलब्ध आहे, पण काही प्रमाणामध्ये इंटरनेटवर जी माहिती असेल ती अपडेटेड असेल असे नाहीच ना, पण जी स्मरणिकेमध्ये नक्कीच असेल. अरे अपडेटेड म्हणजे नक्की काय? स्मरणिकाचा उपयोग काय ते आम्हाला कळू द्या. विस्तारित चला माहिती द्या उपयोग तर म्हणजे. सांगा एकदा पहिले. जर तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती अण्णा देऊ शकतील. अण्णा तो उपलब्ध ठीक आहे, अण्णा. अण्णाला देऊ द्या. अण्णा आम्हाला सांगेल काय आहे. स्मरणिकेचं तुम्ही व्यवस्थित महत्त्व जाणून घ्या. स्मरणिका समाजाच्या प्रत्येक घरी पोहोचली पाहिजे. प्रत्येक घरी पोहोचल्यानंतर सुद्धा प्रत्येक व्यक्तीला माहीत असलं पाहिजे. नाते जुळवण्यासाठी हे एक विशेष महत्त्व आहे, कारण की त्या लोकांशिवाय, त्या स्मरणिकेशिवाय तुमचं काही होऊ शकत नाही. आज नेटवर उपलब्ध आहे, मान्य आहे, परंतु ते सगळे वापरू शकत नाही. त्यामुळे स्मरणिका घ्या, शोध बंधनाचे करा आणि शोध करा. ठीक आहे, आम्हाला याच्याबद्दल थोडासा विचार करायला लागेल आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही कितीही विचार करा, परंतु तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. ठीक आहे, चालेल. स्मरणिका कशासाठी? स्मरणिका कशासाठी? जीवनसाथीच्या शोधासाठी. आणि जर हे बिल आपण पास नाही केलं तर स्मरणिका घरी गेलीच पाहिजे, लग्न झालंच पाहिजे, स्मरणिका घरी गेलीच पाहिजे, यंदा लग्न झालंच पाहिजे, स्मरणिका घरी गेलीच पाहिजे, यंदा लग्न झालंच पाहिजे. आपली सरकार वाचवण्यासाठी आपल्याला स्मरणिका पास करावीच लागेल. त्यामुळे आपल्याला अण्णांना सपोर्ट करावाच लागेल. शोधून शोधून थकलाय काय? स्मरणिकेशिवाय पर्याय नाही. शांत शांत. स्मरणिकेशिवाय पर्याय नाही. ठीक आहे अण्णाजी, आम्हाला तुमची मागणी मान्य. श्री मधुकर चिद्रवार, आपण कृपया मंचावर यावं. अध्यक्षीय बैठकीनंतर आम्ही या निर्णयावर पोहोचलो आहे की आम्हाला तुमची मागणी मान्य आहे आणि आम्ही स्मरणिका पास करतोय. धन्यवाद. स्मरणिका आली, स्मरणिका आली, स्मरणिका आली. आली रे आली, आली, आली रे आली, स्मरणिका आली, आली रे आली, स्मरणिका आली. आर्य वैश्य युवा कार्यकर्ते, आपण स्मरणिका प्रकाशनासाठी Thank you. वापरलेल्या आपल्या कल्पक बुद्धीला मी सॅल्यूट करतो. शोध नात्यांचा ही थीम घेऊन अतिशय उत्कृष्ट अशा स्मरणिकेचे रीतसर प्रकाशन झालेले आहे. शोध नात्यांचा ही थीम घेऊन अतिशय उत्कृष्ट अशा स्मरणिकेचे रीतसर या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे. ही स्मरणिका तयार करण्यासाठी श्री मधुकर चिद्रवार व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले आहे.
सभेला नम्र विनंती करतो, या संपूर्ण टीमसाठी आपल्या जागेवर उभं राहून कृपया टाळ्यांचा गजर करावा. धन्यवाद. एखादा कार्यक्रम सुंदर मनमोहक होण्यासाठी अनेकांचं सहकार्य लाभत असतं. एखादे दृश्य पडद्यावर फक्त 5 ते 10 मिनिटच दिसतं, परंतु ते प्रभावी करण्यासाठी कलाकाराला तितक्याच तासांची अथक मेहनत घ्यावी लागते. या ठिकाणी समई अतिशय सुंदररित्या सजवल्या गेली आहे. सौ सीमा गादेवार व सौ साधना राजकुंठवार यांच्या परिश्रमातून आणि कलेतून. तर या ठिकाणी आपलं लक्ष वेधून घेणारी रांगोळी रेखाटली आहे कुमारी निवेदिता चिंतलवार आणि सौ साधना राजकुंठवार. सभागृहाला नम्र निवेदन करते, आपण टाळ्याच्या गजरात या कलाकार भगिनींचं कौतुक करावं. धन्यवाद. यानंतर पुढील कार्यवाहीकरिता मी आमंत्रित करते श्री विनायक पालकृतवार. धन्यवाद प्रांजलीताई. सर्वप्रथम आपल्या संस्थेचे सेक्रेटरी श्री किशोरजी पारसेवार यांचा सत्कार व मनोगत होईल. सत्कारासाठी मी आमंत्रित करतो श्री व्यंकटेश पांपटवार यांना विनंती करतो की त्यांनी किशोरजी पारसेवार यांचा सत्कार करावा.